कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीला किडनॅप करण्यात आलेलं असतं। किडनॅप केलेल्या कमळीला सोडवण्यासाठी इथे आता सरू आपल्या जीवाची पर्वाही न करता वाऱ्याच्या वेगाने मुंबईमध्ये परत धावत पळत आलेली असते। आपल्या मुलीला वाचवण्यासाठी इथे आता सरू वाऱ्याच्या वेगाने येत किडनॅप केलेल्या आपल्या कमळीला तिने सुखरूपरित्या सोडवलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता कमळी हिने चांगली परीक्षा दिलेली असते। सगळे पेपर तिचे उत्तम गेलेले असतात। कमळीला परीक्षेपासून दूर ठेवण्यासाठी अनिका, कामिनी आणि रागिनी यांनी सगळे प्रयत्न केलेले असतात। म्हणजे अगदी साम दाम दंडभेद हे सगळे त्यांनी आता वापरलेले असतात कमळीला परीक्षेपासून दूर ठेवण्यासाठी। पण शेवटीला प्रत्येक अडचणींना सामोरं जाऊन प्रत्येक संकटातून स्वतःला पार करत कमळीने आपली परीक्षा दिलेली असते। तिने सगळे पेपर अगदी उत्तम दिलेले असतात। तिने अभ्याससुद्धा खूप जास्त मेहनतीने केलेला असतो आणि मग काय, पेपर तर चांगले गेलेले असतात। तेव्हा इथे ऋषी म्हणतो, कमळी आता काय, पेपर तुझे उत्तम गेलेले आहेत। तेव्हा कमळी म्हणते की सर, आता परीक्षा झाली आहे, आता मला माझ्या आईला भेटायला गावाकडे जायचं आहे। पण त्याच्या आधी मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे की इथे अन्नपूर्णा आजी माझ्यावरती चिडल्यात, ठीक आहे, मी त्यांची कुणीच नाही आहे, पण त्या राजन काकांवरती चिडल्यात। मी खरं सांगू का सर तुम्हाला, राजन काकांची या सगळ्यामध्ये खरंच काही चूक नाही हो। त्यांचं तर आपल्या आईवडिलांवरती इतकं प्रेम आहे की त्यांना इथे म्हणजे त्यांच्यासाठी करत असताना ते स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही, एवढं प्रेम त्यांचं आपल्या आईवडिलांवरती आहे। पण खरं तर इथे त्यांना माहिती होतं की अन्नपूर्णा आजींना जेव्हा कळेल ना की आम्ही त्यांच्याशी खोटं बोललो आहे, तेव्हा त्याचे परिणाम काय होणार आहेत हे माहिती असूनसुद्धा त्यांनी एवढी मोठी रिस्क का घेतली, फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांसाठी, त्यांच्या सुखी आयुष्यासाठी त्यांनी ही एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे। पण त्याचं इथे आता अन्नपूर्णा आजी यांना काहीच वाटत नाही आहे। त्यांना फक्त त्यांचा इथे आता खोटारडेपणा दिसतोय। पण खरं सांगायचं तर राजन काकांची या सगळ्यामध्ये जास्त काही चूक नाही आहे। त्यांनी जे काही केलं आपल्या आईवडिलांच्या तब्येतीचा विचार करूनच केलं। त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथे आता अन्नपूर्णा आजी आणि राजन काका या दोघांमधला हा दुरावा कमी करूया, झालेले गैरसमज आपण मिटवूया आणि जोपर्यंत मी हे करत नाही ना तोपर्यंत मी गावाकडं नाही जाणार। तेव्हा इथे आता ऋषी म्हणत असतो, कमळी तू हे जे काही करतेस ना त्याच्यामध्ये मी तुझ्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे। हे सगळं करत असताना तुला माझी जर काही हेल्प लागली तर मला तू नक्की सांग। तेव्हा कमळी म्हणते, हो सर, मी तुम्हाला नक्की सांगेन। आत्तापर्यंत तुम्ही माझी खूप मदत केलीत आणि यापुढे सुद्धा करत राहाल, मला अपेक्षा आहे। आणि मग इथे कमळी आता अन्नपूर्णा आजींना भेटते, आजोबांना भेटते, राजन काकांना समोर घेऊन ती आता सांगते की कशा पद्धतीने कामिनीने तुमच्यावरती अन्याय अत्याचार केले, तुम्हाला कशा पद्धतीने त्रास दिला, तुम्हाला कसं वरून खाली लोटलं, तुम्हाला पाळलं, जेवणाचे हाल केले, गोळ्या औषधांचे हाल केले, हे सगळं तिने सांगितलेलं असतं। आणि म्हणते की हे सगळं होत असताना तुमच्यावरती आता कुणीतरी लक्ष ठेवायला हवं होतं, तुमची काळजी घ्यायला हवं होतं। आणि तेव्हा इथे राजन काकांनी मला फक्त सांगितलं की आईची काळजी घ्यायला मला खूप लोक मिळतील, पण विश्वासातलं कुणी मिळणार नाही, विश्वासातली फक्त तू आहेस कमळी। त्यामुळे तू घरी ये आणि माझ्या आईवडिलांची काळजी घे। आणि तुम्ही आपल्या मोठ्या नातीचा एवढा काही ध्यास घेतला होता ना की तुम्हाला तुमची मोठी नातच बरी करू शकली असती आणि त्यामुळे मला कमळीला तुमची मोठी नात म्हणून यावं लागलं। पण ना मी तुमचं काही नुकसान केलं ना काही, उलट तुम्हाला कामिनी आजींच्या तावडीतून सुखरूप कसं ठेवता येईल त्याचाच विचार केला। पण तरीसुद्धा आम्ही खोटे बोललो, याचा तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला मनस्ताप झाला, त्यासाठी मी तुमची माफी मागते। पण तुमच्यावरती श्रावण बाळाप्रमाणे जीवापाड प्रेम करणाऱ्या राजन काकांना तुम्ही शिक्षा देऊ नका, त्यांच्याजवळ अबोला धरू नका।
ह्या गोष्टी आता कमळीने तिला सांगितलेल्या असतात. आणि त्यानंतर काय होतं, कमळी आता अन्नपूर्णाजवळ बोलून तिथून निघालेली असते. त्यांच्यातला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न कमळीने केलेला असतो. आणि मग कमळी तिथून निघते आणि ती रस्त्याने जात असते. तेव्हाच इथे काही लोक येतात आणि कमळीला किडनॅप करून घेऊन जातात. आणि हे किडनॅपिंग का होतं प्रेक्षकांनो? कारण इथे अनिका आहे ना, अनिका, तिला आता कमळी आणि ऋषीची मैत्री खूपच असते. अनिकाला माहिती असतं की आता कमळी इथे चांगले मार्क्स मिळवणार. मला तर काही कॉपी करता आलेलीच नाही आहे, त्यामुळे एकतर मी फेल होईन किंवा एकतर मी काठावरती पास होईन, कमी टक्क्यांनी पास होईन. आणि मग ऋषी आहे ना, तो ह्या कमळीकडेच वळत आहे. मला असं वाटलं होतं की ऋषीला असं वाटेल की कमळी ही अन्नपूर्णा आजीची नात नाही आहे, तो तिच्यावरती प्रेम करणं बंद करेल. पण तसं तर नाहीच आहे. ऋषीचं कमळीवरती आधीपासून प्रेम आहे. त्याच्यामुळे मला कमळीला आता किडनॅप करून ठेवायचं आहे आणि मला ऋषीबरोबर लग्न करायचं आहे. ऋषीचं जर कमळीबरोबर लग्न झालं ना, तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. त्यामुळे आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इथे आता ऋषीला कसंही मिळवायचा, म्हणजे एकतर चांगल्या पद्धतीने किंवा वाईट. चांगल्या पद्धतीने लग्न केलं तर ठीक आहे, नाहीतर कमळीला किडनॅप करून ऋषीला ब्लॅकमेल करून मी त्याच्याबरोबर लग्न करून घेते. काहीही झालं तरीसुद्धा ऋषी फक्त माझा आहे. फक्त माझा आहे, त्या गावढळ कमळीचा नाही. आणि जर आता ऋषीने माझ्याबरोबर लग्न नाही केलं ना, तर ह्या कमळीला मी संपवणार. आणि तेव्हा इथे अनिकाच्या गुंडांनी कमळीला किडनॅप केल्यानंतर इथे आता तिचं खाणं पिणं जेवण पाणी सगळं बंद केलेलं असतं, तिला बांधून ठेवलेलं असतं. इथे आता ऋषीलासुद्धा माहिती नसतं की कमळी कुठे आहे. बंड्याला माहिती नाही, निंगीला माहिती नाही. 2 दिवसानंतर त्यांना गावाकडं जायचं आहे. त्यासाठी सुद्धा कमळीने पैसे मिळवलेले असतात, तिने कष्टाने पैसे कमावलेले असतात. पण इथे आता कुठे आहे, म्हणजे कमळी कुठे आहे ना, कुणाला काही आता पत्ता नाही. सगळेजण शोधत असतात. ही गोष्ट आता बंड्या आहे ना, सरूला सांगतो. तो सरूला फोन करतो आणि म्हणतो की सरू मावशी, अहो मी आणि कमळी आणि निंगी आम्ही गावाकडे येतोय आता. सुट्ट्या पडल्यात ना, थोडे दिवस तुम्हाला भेटून आम्ही परत इथं मुंबईकडे येणार आहोत. तेव्हा ती म्हणते, व्हय का? अरे ये की मग. तो म्हणतो, अहो आम्ही येणारच आहोत, पण कमळीचा काही पत्ता लागत नाही आहे. कमळी आले का गावाकडं? ती म्हणते, नाही र, कमळी एकटी कशी येईल? तेव्हा तो म्हणतो, अहो सरू मावशी, कमळीचा काही पत्ता नाही आहे. आम्ही गेली दिवसभर तिला शोधतोय, आता दुसरा दिवस सुरू झाला. तेव्हा सरू टेन्शनमध्ये येते. सरू म्हणते, काय माझ्या कमळीचा काही पत्ता नाही? कुठे गेली माझी कमळी? बंड्या म्हणतो, आम्हाला बी माहिती नाही, आम्ही तिचा शोध घेतोय. ऋषी सरांनी पोलिसांना बी सांगितले. तेव्हा इथे सरू म्हणते की मी आले बंड्या, मी आले. माझ्या कमळीशिवाय मी नाही राहू शकत. मी आले मुंबईला. आपण दोघंजणं मिळून आपल्या कमळीला शोधून काढू. आणि तेव्हा इथे सरू आता आलेली असते. ती मुंबईमध्ये लगेच धावत पळत वाऱ्याच्या वेगाने निघून येते आपल्या मुलीला वाचवण्यासाठी. आणि कमळी काय करते माहिती आहे? कमळीला आता बांधून वगैरे ठेवलेलं असतं. सरूला माहिती असतं की या सगळ्यामध्ये आहे ना, कामिनी, त्याचबरोबर रागिनी नाहीतर अनिका, तिघींपैकी कुणाचा तरी हात आहे. तेव्हा इथे आता सरू आलेली असते नयनताराकडे. ती म्हणते, मॅडम मी आले बरं का गावाकडं जाऊन. ती म्हणते, आलात का तुम्ही? बरं झालं. तुम्ही इथे अजून थोडे दिवस सुट्टी घेतली होतीत ना, लगेच आलात? ती म्हणते, नाही, काम झालं तशी मी निघून आले. तेव्हा इथे आता नयनतारा कामानिमित्त अनिकाच्या घरी गेलेली असते अन्नपूर्णाला भेटायला. तेव्हा इथे आता अन्नपूर्णाच्या घरी सरूसुद्धा तिच्याबरोबर गेलेली असते. आणि सरू काय करते, इथे आता नयनतारा आणि अन्नपूर्णा बोलत असतात ना, तेव्हा इथे सरू जाते आणि अनिकाच्या रूमच्या बाहेर उभी राहते. अनिका कामिनी यांचं काय बोलणं चाललं आहे हे ती ऐकत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरू अनिकाच्या मागे मागेच असते. तिचा ती पाठलाग करत असते. अनिका कुठे जाते कुठे नाही या सगळ्यावरती तिने बारीक नजर ठेवलेली असते. कारण तिला एक गोष्ट समजलेली असते त्यांच्या बोलण्यामधून की कामिनीला माहिती नाही आहे की कमळी कुठे आहे. सगळेजण कमळीचाच विषयावरती बोलत असतात. अन्नपूर्णालासुद्धा कमळीची काळजी वाटत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सरू आता अनिकावरती लक्ष ठेवून असते. आणि जेव्हा इथे अनिका गोडाऊनच्या दिशेने जाताना तिला दिसते, तेव्हा सरू आता तिच्यावरती बारीक लक्ष ठेवते आणि म्हणते, ठीक आहे, म्हणजे माझ्या मुलीला इथेच या अनिकाने किडनॅप करून ठेवले. अनिका तिथून निघून गेल्यानंतर
इथे आता सरू गोडाऊनमध्ये जाते. ते लोक आता दारू वगैरे पीत बसलेले असतात. कमळीला एका ठिकाणी बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा सरू तिथे जाते आणि आता त्या लोकांच्या गोष्टींकडे लक्ष न देता ती लपून छपून जाऊन आता कमळीला सोडवते. कमळीचा हात सोडवते, पाय सोडवते आणि मग कमळी आणि सरू दोघीजणी त्या दोन गुंडांना मारतात. त्यांच्या इथे डोक्यामध्ये काठी वगैरे घालतात. त्यांना बेशुद्ध करून दोघीजणी तिथून पळून बाहेर आलेले असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, आपल्या मुलीवरती संकट आल्यानंतर सरूने आता रणरागिणीचं रूप धारण करून वाऱ्याच्या वेगात मुंबईमध्ये येऊन अनिकाचा पाठलाग करून इथे आता कमळीचा पत्ता तिने लावलेला असतो आणि कमळीला सुखरूपरित्या अनिकाच्या आणि गुंडांच्या तावडीतून सोडवलेलं असतं. तर अशा रीतीने किडनॅप झालेल्या कमळीला तिच्या आईने सरूने येऊन वाचवलेलं असतं.